माहिती आहे की मेट्रो स्टेशनची नावं, आता आपण ज्या स्टेशनच्या इथे आहोत तुम्ही समोर बघू शकता, सिद्धिविनायकच्या मेट्रोचं नाव काय दिलेलं आहे, आयसीएससी लोंबर्ड. तुम्ही वर जर बघाल तर आयसीएससी लोंबर्ड सिद्धिविनायक टेम्पल असं या ठिकाणी जे आहे ते मेट्रो स्टेशनला नाव देण्यात आलेलं आहे. आपण बघाल तर कोटक छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर HDFC माता महालक्ष्मी, निपॉन आहे ना मला वाटतं, आचार्य यात्रे. आणि याच्या व्यतिरिक्त मी स्वतः एक ट्विट केलेलं आहे 2 दिवसापूर्वी, ज्याच्यामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक, असे कोणते अधिकारी आहेत ज्यांना नावं सुद्धा लिहित नाही त्यांना अपॉइंट केलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण बघितली ह्याच्यातून यांची मानसिकता दिसते. एक तर अगोदरच त्यांना नेहरू आणि गांधींबद्दल आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये अलर्जी आहे भाजपला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेहरू सायन्स सेंटर हे आपण आपल्या लहानपणापासून ऐकलं, वर्षानुवर्ष आले ऐकत आहोत, पण त्याच्यामध्ये नेहरू सायन्स सेंटरचं नाव नाही. संजय गांधी नॅशनल उद्यान हे खूप प्रसिद्ध आहे, परंतु नॅशनल उद्यान लिहिलेलं संजय गांधीचं नावाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ही पूर्णपणे मानसिकता मनुवादी मानसिकता आहे आणि या मनुवादी मानसिकतेच्या विरोधामध्ये आम्ही लढण्याचं काम करत आहोत. आज आपण बघत आहोत सकाळपासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी इथे आलेली आहेत आणि आम्ही सगळेजण काय मागतो की ही मानसिकता जी आहे, जी कॉर्पोरेट काय बोलतो आपण हिंदुत्ववादाची मानसिकता, कोत्या म्हणजे मानसिकतेची मानसिकता, की एवढ्या मोठ्या मोठ्या आपल्या मंदिराला तुम्ही देऊ शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये काळबा देवीचं मंदिर आहे, शीतला देवीचं मंदिर आहे. मला अपेक्षा आहे की अशा तऱ्हेने ज्या तऱ्हेने हे नामकरण चाललेले आहेत, मला प्रश्न असा विचारायचा आहे की MMRDA मध्ये किंवा MLRC मध्ये पैसे नाही आहेत का? सगळे तुम्ही स्पॉन्सर घेताय आणि सगळ्या स्टेशनात तुम्ही कोणाला कोणाचं स्पॉन्सरशिपचं नाव देताय. म्हणजे मला आता कळलं की आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव सुद्धा बदलून आता येणाऱ्या काळामध्ये SBI चाललेलं आहे. काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? आणि आपल्या जे आपले आराध्य दैवत आहेत किंवा जे आपल्या महापुरुष आहेत त्यांच्या नावाशी खेळ खेळण्याचा करता, जिथे आपले धार्मिक स्थळ आहेत त्याच्यामध्ये करता. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी आम्ही याच्यावर त्वरित कारवाई केली गेली पाहिजे, ही नावं बदलली गेली पाहिजेत, नाही तर अशा तऱ्हेने सातत्याने कारवाई करण्याचं काम आमच्या माध्यमातून. एकीकडे धार्मिक स्थळांच्या स्टेशनची नाव आहे तर दुसरीकडे नेहरू सायन्स सेंटरला नेहरूचं नाव वगळलंय, बोरवलीत नॅशनल पार्कला संजय गांधी नॅशनल पार्क हे पंचक्रोशीत आहे पण तिथे संजय गांधी नाही फक्त नॅशनल पार्क दिलेलं आहे. असं आहे की मी तर मगाशीच म्हटलं की त्यांना नेहरू आणि गांधीबद्दल नावाचाच मुळात त्या ठिकाणी अलर्जी आहे. सगळ्यांना माहिती आहे की नेहरू सायन्स सेंटर हे आपल्या लहानपणापासून त्या ठिकाणी आहे किंवा संजय गांधी उद्यान हे आपण सगळेजण लहानपणापासून बोलतो. मग असं असताना ती नावं का लावली गेली नाही? कारण त्यांची मानसिकता. एका ठिकाणी तुम्ही लिहिता अखंड हिंदुस्थानचे लोह पुरुष, कोणाला कोणाला लिहिले काल? कोणी लिहिलं? भाजपाच्या कोणी लिहिलं? कटआउट टाकलं ते अमित शहाना लिहिता. तुम्हाला माहिती आहे का देशाचे लोह पुरुष कोण होते? त्या देशाचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल होते. का होते? त्यांनी खासगी संस्थांना त्या ठिकाणी भारतामध्ये विलीन केली, एकत्र भारत अखंड भारत राहिला पाहिजे म्हणून भूमिका मांडली. त्यावेळी त्यांची स्वतंत्र संग्रामामधली भूमिका बघा किंवा त्याच्यानंतर झालेली भूमिका बघा. लोकांनी त्यांना लोह पुरुष ठरवलं. तुम्ही आता लोह पुरुष स्वतःलाच लावायला लागला. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बरोबरी करायला लागला. तुम्ही काय केलं? एका मंत्र्याने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. दुसरं काय बघतोय आपण? सरदार वल्लभभाई पटेलांच्या बोलायचं त्यांच्या जे क्रीडा संकुल काय म्हणतात त्याला स्टेडियम, त्या स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करायचं. काय चाललंय? म्हणजे महापुरुषांशी तुम्ही खेळ खेळताय. तुम्ही त्या ठिकाणी जे लोकांनी स्वतंत्र संग्रामामध्ये काम केले त्यांच्याशी तुम्ही खेळ खेळताय आणि स्वतःला जी कोती मानसिकता आहे, कॉर्पोरेट तुमची हिंदुत्व आहे आणि तुमची ह्या मानसिकतेला आमचा खरंच सगळ्यात महत्वाचा विरोध आहे की ज्या तऱ्हेने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे, आमची अस्मिता आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, या सगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून यांची मानसिकता आणि येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई हे आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी देण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करतो. काल अमित शहा मुंबईत होते आणि त्यांनी आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही आणि कुबड्यांमधला फरक समजून घ्या असं म्हटलंय. कुठेतरी स्वबळाचा नारा पुन्हा एकदा भाजप देत आहे का? शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल अविश्वास कायम आहे? नाही, मला कुबड्या म्हणजे कोण आहे? 2 कुबड्या तर मला वाटलं आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांबद्दल ते असे विचार करत असतील तर आता मी काय बोलू. जर ही भूमिका, कारण असं आहे की स्वतःच्या पक्षाची किंमत आणि स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवावं लागतं. दुर्दैवाने त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या कुबड्या आहेत, कधी पण वापरून फेकून देऊ आम्ही. आपण बघितलंय आता येणाऱ्या काळामध्ये बिहारमध्ये पण हेच होणार आहे. एक कुबडी पुन्हा तिथं त्या ठिकाणी कमी करून स्वतःचं कसं करता येईल वर्चस्व त्यासाठी प्रयत्न करतात. मतदार याद्यांवर राहुल गांधी सतत बोलत होते. त्याच्यानंतर राज ठाकरे बोलले. काल आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रेझेंटेशन दिलेले. वरळी एका घरात 38 जण कसे राहतात हे सांगण्याचा प्रयत्न हे सगळीकडे आहे.
खरं आदरणीय नेते आमचे जननायक राहुल गांधीजींनी हा जो मुद्दा उपस्थित केलाय हा खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे, कारण हा मुद्दा त्यांनी पुराव्यासकट केला. फक्त नावं तुम्ही बघताय की ऍड केलेली आहेत, नावं डिलीट केले, त्याच्यावर पण अभ्यास करून जर गेलं तर तुम्हाला प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसेल की 20-25 हजाराची त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की काँग्रेस आताची सिग्नेचर आमची कॅम्पेन आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या रॅल्या निघतील आणि आम्ही सगळ्या घरोघरी जाऊन लोकांना सांगणार आहोत की तुमचं मतदान चेक करा, कारण लोकशाहीचा पाया ही निवडणूक आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते मतदानमध्ये आहे. आणि तोच जर तुम्ही घोळ करण्याच्या आध्यामध्ये काम चालू असेल तर त्या ठिकाणी त्याचा आवाज सातत्याने काँग्रेसने मागे पण उचललेला आहे, येणाऱ्या काळात पण आम्ही उचलू. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची पुन्हा एकदा चौकशी सुरू केलेली आहे. कुठेतरी पवारांना अडचणीत आणण्यासाठीचा प्रयत्न पुन्हा एकदा भाजप सरकारनं सुरू केला आहे. नक्कीच आता हा प्रश्न आता आजच्या याच्याशी आमच्या संबंधित नाहीये, त्या संदर्भामध्ये मी नक्की नंतर बोलीन, पण मला याची माहिती नाहीये. पण मला एक गोष्ट सांगायची की सातत्याने एक दबाव यंत्र निर्माण करायचं, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, नंतर त्यांच्याच पार्टीमध्ये सरकारमध्ये घ्यायचं आणि नंतर मग त्यांना कुबडी पण बोलायचं. फलटण मधला जो सगळा प्रकार आहे त्यामध्ये त्या महिला डॉक्टरवरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात, वारंवार महिलांची अशा हे चुकीची पद्धत चालू झाली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जर गृहराज्यमंत्री पुण्याच्या स्वारगेटची जी केस झाली होती, आपल्याला माहिती आहे की पुण्याच्या बस स्थानकामध्ये घटना झाली होती, त्याचा उल्लेख करताना ज्या तऱ्हेने त्यांनी केला, मग तिचा आवाज काढणे म्हणजे त्या महिलेलाच मलिन करण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्या परिस्थितीमध्ये महिलेची परिस्थिती कशा तऱ्हेने असते. अशा तऱ्हेने महिलांना अगोदरच कोर्ट कचेऱ्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि वेगळ्या तऱ्हेने त्या ठिकाणी त्यांच्याशी इंटरोगेशन चालतं. पण सरकारकडून तर अपेक्षा ही आहे की महिलांना न्याय मिळेल, महिलांचा आवाज ऐकला जाईल, त्यांच्याशी सन्मानाने वागणूक केली जाईल. अशा तऱ्हेने महिलांच्या बाबतीमध्ये सातत्याने काय म्हणतात त्याला आपण लूज स्टॉक म्हणतो, त्याला काय म्हणतात वायफळ बडबड किंवा अशा तऱ्हेने बोलणं हे बरोबर नाहीये. तुम्हाला जर मी तर मुख्यमंत्र्यांना आधीपासून सांगते की तुम्ही होम मिनिस्टर पद घेऊ नका, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, होम मिनिस्टर सेपरेट एका माणसाला द्या. तुम्ही एका तऱ्हेने अशा तऱ्हेने महिलांचा जो तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या सरकारच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून अशा तऱ्हेने जर वक्तव्य महिलांच्या बाबतीत येत असेल तर दुर्दैवाचं आहे. बिलकुल आमचं म्हणणं आहे की त्या महिलेशी झालं, तिने जे नाव लिहिलं त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. तिने आत्महत्या का केली, ती डॉक्टर महिला होती, याची चौकशी व्हायला पाहिजे. मी परवा काळा चौकीच्या घटनेचा आपण व्हिडिओ बघितला. ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये घटना चाललेल्या आहेत, कुठेतरी आपल्याला समाजाचं प्रबोधन कसं करता येईल, त्या ठिकाणी आपल्याला कायद्याचं कशी झालं ना, आता किती वर्ष शक्ती कायदा पडलेला आहे, हे पत्रकार पण प्रश्न विचारत नाही मुख्यमंत्र्यांना. त्या गोष्टीसाठी तर एकमताने विधानसभेत झाला ना, आम्ही महाविकास आघाडीच्या काळामधला तो कायदा आहे. अरे तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना आले, आता काल होम मिनिस्टर आलेले, त्यांना का नाही बोलत आहे हा कायदा पहिला पास करा, महिलांना न्याय द्या, तरच मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवा. का नाही बोलत आहे? केलं पाहिजे ना. मुंडेंच्या प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी प्रसारित केला होता, त्यामध्ये निंबाळकर ज्या घालतात त्यांच्या दाताला कंट्रोल करून बहिणीने आत्महत्या केल्याचं प्रकरण देखील पुढे आलं. यालाच लागून फडणवीसांनी थेट कार्यक्रमातनं क्लीन चिट दिली. मी तेच सांगते की होम डिपार्टमेंट ही माझी कितवी बाईट आहे मला माहित नाही, पण तुम्ही माझी बघा सातत्याने बाईट की होम डिपार्टमेंटने या संदर्भामध्ये मला वाटतं सेपरेट मंत्री त्या खात्याला असलं पाहिजे. त्या खात्याच्या माध्यमातून खरं तर आपण बघतोय की बदल्या काळामध्ये जो पोलिसांचा पण वचक त्या ठिकाणी कमी झाला. पण मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायला पाहिजे की माझी अपेक्षा ही आहे की अशा घटना झाल्यानंतर मग राज महिला आयोग जागा होतो. अशा घटना झाल्यानंतर एक ते काय म्हणतात त्याला लोकरस्त्यावर बदनापूरची घटनेमध्ये लोकांना पालकांना उतरावं लागलं, आता सुद्धा लोक उतरतात तेव्हा ह्या गोष्टीवरती चर्चा होते. आणि म्हणून आज आमचा महत्वाचा मुद्दा हा आहे की मेट्रो स्टेशनची जी आता आम्ही मुद्दा आणलेला आहोत त्या संदर्भामध्ये बोलते की ही पद्धत चालणार नाही आणि या पद्धतीच्या विरोधामध्ये काँग्रेस रस्त्यावर सातत्याने उतरत राहणार. 1 नोव्हेंबरला सुद्धा मोर्चा आहे, परवानगी मिळाल्या आहेत, सचिन सावंत सुद्धा या ठिकाणी परवानगी सगळ्या आल्यात का मोर्चाचं नियोजन? आता ते सिपिंग आता मोर्चामध्ये सहभागी होणार या संदर्भामध्ये निश्चितपणे काँग्रेस देखील, कारण हा मुद्दा राहुल गांधीजींनी स्वतः मांडलेला आहे आणि त्यांनी या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाचेच नव्हे तर देशातल्या जनतेचे डोळे उघडलेले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरती निश्चितपणे जो विरोध झाला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जी मतदार यादीमध्ये घोळ आहे त्याचं निराकरण होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत या भूमिकेशी आम्ही त्या ठिकाणी सहमतच आहोत. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो है आप प्रोटेस्ट कर रहे हैं मुंबई में, जो एक्वा लाइन का एक जो लोकार्पण किया गया उसके बाद नाम के ऊपर से जो है राजनीति होती जा रही है और अभी हम देख रहे हैं कि राजनीति नहीं है, ये हमारी अस्मिता का सवाल है, ये हमारे
जिस तरह से महापुरुषों के नाम के ऊपर, जैसे छत्रपति शिवाजी महाराज जी के नाम के सामने कोटक लगाया जाता है। आज हमने सुबह सिद्धि विनायक में जाके गणेश जी का जाके दर्शन लिया। अब हम यहाँ पे खड़े हैं, जो स्टेशन आप वहाँ देखोगे, यहाँ देखोगे तो आपको पता चल जाएगा कि ICICI लोम्बार्ड ऊपर लिखा है। आप अगर कैमरा दिखाओगे तो जिस तरह से आपको मालूम है कि जो है वो HDFC लाइफ जो है माता महालक्ष्मी जी के सामने है, निपुण जो है वो आचार्य यात्री जी के सामने है। और जो इनकी मानसिकता हमें सबसे बड़ी दिखती है, वो मानसिकता ये है कि जो संजय गांधी नेशनल पार्क है, या जो आपको पता है कि नेहरू जो है साइंस सेंटर है, लेकिन इनको नेहरू और गांधी नाम से ही बेसिकली एलर्जी है। तो इन्होंने जो ये नाम होने चाहिए थे स्टेशन के, वो नाम काट के जो है अपने साइंस सेंटर और आपको पता है कि जो है वो नेशनल पार्क का नाम दिया है। हमारी इनकी मानसिकता के ऊपर ही हम सवाल ये पूछ रहे हैं। ये जो कारपोरेट हिंदुत्व है या इनकी जो छोटी मानसिकता है, उसके ऊपर हम बात कर रहे हैं। एक तरफ आप महापुरुषों के नाम जो सामने एक एक कंपनी का नाम लगा रहे हो, अंतर्राष्ट्रीय व्यापार कर रहे हो, अंतर्राष्ट्रीय विमानतल के सामने भी आप SBI लगा रहे हो, तो आप पूरा व्यापारीकरण कर रहे हो। और महापुरुषों के सामने एक तरह आप कली कटआउट लगाते हो अपने पार्टी का, जिसमें लिखते हो कि अखंड हिंदुस्तान के लोह पुरुष अमित शाह। आप क्या कर रहे हो? मजाक बना के रखा है आपने। आप जिस तरह से महापुरुषों का अपमान कर रहे हो, ये कहीं भी महाराष्ट्र की जनता पसंद नहीं करेगी, देश की जनता भी पसंद नहीं करेगी। आपने, मुझे याद है मंगल प्रभात लोढ़ा जी ने जो है छत्रपति शिवाजी महाराज की तुलना जो है वो नरेंद्र मोदी जी से की थी। आज आप सरदार वल्लभ भाई पटेल के साथ अपनी तुलना कर रहे हो। सरदार वल्लभ भाई पटेल ने 560 संस्थानों को भारत में विलीन किया था, अखंड भारत के लिए लड़े थे, स्वतंत्रता संग्राम के लिए लड़े थे। आपने क्या किया है? तो ये सवाल सबसे बड़ा हमारा है, और ये सवाल हम लोग इसलिए पूछ रहे हैं कि हमने देखा कि सरदार वल्लभ भाई पटेल के नाम का स्टेडियम भी नरेंद्र मोदी नाम का स्टेडियम हो गया। ये सही नहीं है। इस तरह की कारपोरेट मानसिकता, इस तरह की छोटी मानसिकता के खिलाफ हमारी लड़ाई है, और आने वाले दिनों में भी ये लड़ाई हमारी चलती रहेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।